आणि त्याच नंतर खरं तर शुभम मराडे यांचा सत्कार मंगेश जाधव यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करेन शुभम मराडे प्लीज आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल यथोचित मान सन्मान. चला टीम गणेगाव टीमचा 12वा प्रतिनिधी या. गणेगाव टीमचा 12वा प्रतिनिधी प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अगदी 12वा प्रतिनिधी असणं कंपल्सरी आहे आणि अगदी 12वा प्रतिनिधी या 2 बॉल. हा 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 सलगचा तिसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून कमालीची गोलंदाजी अगदी धनराजच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. सातत्याने कमालीची गोलंदाजी अगदी इथून खरं तर विचार केला तर अगदी अफट वेग या गोलंदाजाला आपण पाहतोय. हो यावेळेस बॅटची लिडिंग एक जरूर होती आणि इथून खऱ्या अर्थाने कमालीचं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. 4 चेंडू जबरदस्त फेकले धनराजा गोलंदाजाने. एकही धाव न खर्च करता मिडल षटक पाहायला मिळेल का या मॅचचा? इथून खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील मिडल षटक पाहायला मिळेल का? धनराजच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा. हो चेंडू इथून स्ट्रेट ड्राईव्ह फटका उडवलाय. इथून चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय. कॅमेरामॅन अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. इथून 1 बाउन्स चेंडू जाणार सीमा रेषा पार. यावेळेस अगदी 5व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले. या चौकाराच्या साहाय्याने अगदी इथून खातं खोलत असताना टीम पोखरकरवाडी या संघाचा आपण पाहतोय अगदी 4 धावा धाफलका भरती आहे. हो यावेळेस अगदी बॅटची लिडिंग घ्यायची. इथून अगदी स्लिपचा क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयास आणि इथून खरं तर एक सिंगल झाली. या कंप्लीट एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपलं. इथून खरं तर 4 चेंडूंचा विचार केला तर कमालीचे चेंडू आले होते. अगदी एकही धाव न खर्च करता निर्धाव चेंडू पाहायला जरूर मिळाले होते आणि त्यानंतर खरं अर्थाने 5व्या चेंडूवरती चौकार आला. अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका होता. 1 बाउन्स चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषापार चौकार आला आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल. म्हणजे तो टीमची टोटल 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपलंय. यस गोलांच्या ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिले सांगे कुठ्यातलं दुसरं षटक प्रमोद. हो ऑफ ट्रॅकर चेंडू होता. इथून अगदी गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना चेंडू आउट ऑफ द फार. दर्जेदार चौकार.
इथून खऱ्या अर्थाने या पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला जरूर. इथून अगदी प्रमोदवरती हल्ला. पुन्हा एकदा इथून अगदी मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती जरूर आले होते, एक सिंगल कंप्लीट जरूर झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथं मात्र एकच धाव. इथून एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. तर सगळ्या मैदानीच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओ हो यावेळेस अगदी स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंधू थांबणार नाहीये, सिंधू जाणार सीमा रेषा पास. स्क्वेअर लेग रिझन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. टीजे मी विनंती करीन नथुराम देशमुख प्लीज आपण देखील या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्लीज मुख्य व्यासपीठावरती यायचं आपण देखील. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च जरूर केल्या होत्या गोलंदाजाने. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून फटके यायला सुरुवात झाली. इथून मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय आणि इथून पकडली जाईल झेल. संपवलाय फलंदाज ओमकारचा खेळ. इथून ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. ठीक आहे. यस धन्यवाद ढिजा. आणि झालेल्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जातोय आकाश रसाळ, ज्याच्या बॅटमधून 16 धाबा अगदी फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्त्वाचे विकेट. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय आकाश रसाळ प्लीज. बाटर मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ यावेळेस एंटर झालाय अगदी जरूर वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. आणि इथून खऱ्या अर्थाने जबाबदारीवरती मात्र सामोरी जावं लागेल. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू होता, अगदी अतिरिक्त उचली या चेंडूवरती पाहायला जरूर मिळाली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस अजून एकदा फुलटॉस चेंडू. इथून खऱ्या अर्थाने कमालीच्या गोलंदाजी. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. धावफलकाचा विचार केला तर 14 धावसंख्या व्यवस्थित स्थिर आहे. चला हरीश सर प्लीज थोडंसं स्पीडअप घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मी विनंती करेन देवदासचे चिखंडे, मी विनंती करेन आपल्या शुभाचे आकाश रसाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्या प्लीज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयुष वैयक्तिक पहिलं सांगे कोड्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना आयुषला पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. यस जय बोराडे, मी विनंती करेन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्लीज या.
हो यावेळेस आउट ऑफ स्टंप अगदी स्क्वेअर मारा वाईट सिंडो अबंतर धाव आणि या अबंतर धावेने एक ते धाव फलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 15 धाबा धाव फलकावरती. हो यावेळेस अजून एकदा सलगचा दुसरा चेंडू वाईट. प्लीज जय बोराडे. येस बालादा या प्लीज. आणि मी विनंती करेन मंगेश जाधव यांच्या शुभाचे जय बोराडे सॉरी महेश जाधव यांच्या शुभाचे अगदी जयेश बोराडे यांचा केलं जाईल हेतुचित मान आणि सन्मान. मी विनंती करेन आपण प्लीज ते स्वीकारा. जव्या मैदानाच्या मध्ये बॅक टू बॅक दोन चेंडू अगदी बाईट पाहायला मिळाले. स्क्वेअर मारा अवंतर दाबे आणि धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालाय. धावफलकाचा विचार केला तर 16 धाबा धावफलका भरती. हो इथून बॅटची लिडिंग एक जरूर लागले. इथून अगदी हिट झाला असता तर नक्कीच इथून अनिकेतला माघारी परतावं लागलं जरूर असतं. म्हणजे इथून थोडंसं मिस हिट आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने फलंदाज आपल्या पिचमध्ये अगदी क्रीजमध्ये सेफ असेल आणि इथून खऱ्या अर्थाने चांगला चेंडू. मागच्या दोन चेंडूचा विचार केला तर बॅक टू बॅक दोन चेंडू अगदी वाईट पाहायला मिळाले होते. हो यावेळेस या चेंडूवरती अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली होती. मात्र इथून अगदी लाऊड अपील जरूर झाली होती. यस लेग बायच्या स्वरूपात एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. इथून खऱ्या अर्थाने धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. ह्या वेळेस अजून एकदा स्क्वेअर मारा अवंतर धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 18 धाबा धावफलकावरती. अगदी सलग विचार केला तर मागच्या दोन चेंडूवरती चांगली कामगिरी राहिली होती गोलंदाजाची. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून पुन्हा एकदा बाईट चेंडू पाहायला मिळाला आणि धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 18 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. चला हरी सर जास्तीत जास्त अगदी लवकरात लवकर उरका. हो यावेळेस अजून एकदा स्क्वेअर मारा अवंतर धाव अगदी इथून एक्स्ट्रा धाव अवंतर धाव आणि इथून अगदी अवंतर धावेच्या साहाय्याने धावफलक 19 धावा धावफलकावरती. हो यावेळेस कमालीचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस समोरच्या दिशेला अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून फलंदाज होईल बाद. इथून खऱ्या अर्थाने कौस्तुभच्या पारीचा अंत. कौस्तुभ बॅक टू द बबल एंट्रीचे
धावा फलकावरती आहेत. इथून अगदी शेवटचं षटक कुठल्या प्रकारे मात्र हाताळलं जाईल, खऱ्या अर्थाने किती धावांचा टार्गेट इथून सेट केला जाईल या षटकामध्ये पाहावं लागेल. यस, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक, स्लोगरचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अभिजित. हो, यावेळेस अनिकेतच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. अगदी विचार केला तर लॉंग ऑन रिझन कंप्लीट करत असताना सिंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार डीजे. स्लोगरचं षटक घेऊन येत असताना पहिलाच चेंडू वरती पूर्णपणे समाचार घेत असताना इथून हा यावेळेस अजून एकदा इथून खऱ्या अर्थाने शतरक्षकाने चुका केल्यात. अगदी मिड सगळे लॉंग ऑफ रिझनचा शतरक्षक आणि इथून अगदी चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. अगदी मोठे फटके इथून खऱ्या अर्थाने कमालची फटकेबाजी. अनिकेत यावेळेस स्वतः यस दाफलक पुढे सरसावला गेला. अगदी 31 धावा दाफलकावरती. अगदी सरसेनापती इथून अगदी एकटा किल्ला लढवतोय अनिकेत. हो, यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथून एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावला जाईल. दाफलकाचा विचार केला तर ते 30 धावा दाफलकावरती जोडले गेलेत. हो, यावेळेस अगदी पंचांकडे जरूर अगदी पंचांकडे मागणी जरूर झाली होती. यानंतर मात्र पंच तटस्थ. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. अगदी अभिजित आता थोडंसं कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्ल्यानंतर थोडंसं हो, यावेळेस पुन्हा एकदा सिंधू आउट ऑफ द पार. स्टेट ड्राईव्ह फटका. सिंधू थांबणार नाहीये. अगदी कमालीचा फटका आहे. इथून अनिकेतच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार षटकार डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथून शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनल्या जातील पाहावं लागेल. अगदी इथून 5 चेंडू फेकलेत, 20 धावा खर्च केले. शेवटचा चेंडू अभिजित गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथून शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनल्या जातील हे देखील पाहावं लागेल. हो, यावेळेस कमालीचा फटका. अगदी इथून एक सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट जरूर झाल्यात आणि 2 धाब्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 41 धावा बनल्यात. 42 धावांचं टार्गेट आहे. येणारे 24 चेंडू 42 बनवायचे आहेत. इथून खऱ्या अर्थाने अनिकेतने अगदी कमालीचे फटकेबाजी अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अगदी सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता. अगदी शेवटपर्यंत अगदी एकटा लढला आणि इथून खऱ्या अर्थाने 41 धावांवरती जाऊन पोहोचलाय. अगदी 42 धावांचं टार्गेट आहे आणि या 42 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल टीम गणेगाव संघाकडनं.
चला यापुढील होणारा सामना मी विनंती करेन टीम हिरेबाडी संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करेल टीम बोरिवली संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं टॉस बॉक्स मध्ये या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून गणेगाव आणि त्यांना फाईट करत असताना टीम पोखरकरवाडी इथून करत त्यांना पोखरकरवाडी प्रथम फलंदाजी करत असताना 41 बनवल्यात 42 धाबांचं टार्गेट आहे आणि इथून करत त्यांना 42 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी प्रमोद आणि नितेश इथून करत स्ट्राईक वरती प्रमोद तिखंडे हा डावकर शैलीचा फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अगदी पोखरकरवाडी संघाकडनं ओमकार. पहिला चेंडू कमालीचा अगदी वेगाचं अतिमन पाहायला मिळालं. इथून अगदी निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. इथून खऱ्या अर्थाने 42 धाबांचा पाठलाग करायचा आहे टीम गणेगाव संघाला आणि इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. आणि तसेच गणेश रसाल कृपया आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. येस चला नाणेफेकीसाठी अगदी दोन्ही टीम्सचे कर्णधार उपस्थित झालेत. मी विनंती करेन येस संजय मेचकर प्लीज मी विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. हो हो यावेळेस फटका कमालीचा आहे. ग्राउंड द ग्राउंड स्टेट ड्राईव्हचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार. दर्जेदार षटकार. कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो 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 या वेळेस घडलंय काय. इथून फलंदाज प्रमोदच्या पारीचा अंत. येस इथून खऱ्या अर्थाने सोपान असवले साहेबांच्या शुभाचे नाणेफेकीचं कौल केलं गेलं. इथून नाणेफेकीचं कौल लागलं गेलं टीम हिरेबाडी संघाकडे आणि इथून खऱ्या अर्थाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला टीम हिरेबाडी संघाने. इथून अगदी आमंत्रित केलंय बोरीवली संघाला क्षेत्ररक्षणासाठी. हा सामना संपल्यानंतर दोन्ही टीमने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संजय मेचकरजी मी विनंती केली आपण देखील या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. इथून खऱ्या अर्थाने पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळाला प्रमोदच्या पारीचा अंत. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरजला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने प्रमोदच्या बॅटमधून एक षटकार पाहायला जरूर मिळाला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून अगदी तिसरा चेंडू खेळत असताना फक्त आणि फक्त चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मात्र त्यानंतर अगदी साधा आणि सोपा झेल इथून अगदी प्रमोदच्या पारीचा अंत. सूरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अगदी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना जरूर झालाय. अगदी 42 धावांचा पाठला करत असताना टीम गणेगाव थोडंसं बॅकफूट जात असताना पाहायला मिळेल. यावेळेस कमालीचा चेंडू अगदी खोलात टाकला जरूर होता. अगदी खोदून काढलाय. त्यावरती जास्तचं काय मिळणार नाही. फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. एक धावेने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. इथून करताना धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आहे.
हो हो, या वेळेस अगदी अतिरिक्त उचली आणि त्यावरती अगदी एक कमालीचा फटका देखील पाहायला मिळाला. कबर पॉइंट रिजन मध्ये हा फटका आलाय आणि चेंडू जाणार सीमा रेषा फार. अजून एक दर्जेदार चौकार डीजे. काल नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळाला होता. इथून अगदी पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाणार पुन्हा एकदा सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार नितेश चापाट मधून हा दर्जेदार षट चौकार. लगेच जास्तचा वेळ घेऊ नका. इथून खऱ्या संजय मेचकर साहेबांच्या माध्यमातून अगदी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागले. इथून खऱ्या षटकार हॅट्रिक कंप्लीट करा आणि संजय मेचकर साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज, तसेच सोपन आसवले साहेबांकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी इथून खऱ्या षटकार हॅट्रिक कंप्लीट केले तर अगदी 1500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल, याची देखील दक्षता घ्या. अगदी इथून चला सब या मैदानी चाहत्यामध्ये इथून खरं षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती या गोलंदाजी ट्रॅकवरती विचार केला तर आनंद यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. चला टीम दोन्ही टीम्सला विनंती असेल आपला टाइम काउंट केला जातो याची देखील दक्षता घ्या, अन्यथा 20 मिनिटं अगोदर जर इथून अगदी तुमचे 4 षटकं कंप्लीट झाली नाही आहे तर अगदी तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावं लागेल, याची देखील दक्षता घ्या. इथून फटका दर्जादार आहे, कमालीचा फटका आहे. इथून विचार केला तर कव्हर पॉइंट रिजन मधून हा चौकार पाहायला मिळाला. आणि इथून खऱ्या अर्थाने सोपन असोले साहेबांकडनं अगदी चौकार हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्याकडनं आणि इथून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो यावेळेस कमालीचा चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता. इथून अगदी सूरजला सध्याच्या घडीला बांधून ठेवण्याचं काम अगदी गोलंदाज आनंदच्या माध्यमातून केलं जात आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा कमालीचा चेंडू अगदी चांगली गोलंदाजी राहिली आनंदच्या. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला जरूर होता, त्यानंतर खऱ्या अर्थाने कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी स्वतःला सावरलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून खऱ्या अर्थाने टीम गणेगाव संघाला 42 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं अगदी कष्ट करावे लागतील. हो यावेळेस हा यावेळेस अगदी सेल जरूर पकडायचा होता. इथं अगदी पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात जरूर होता, तर इथून अगदी शेवटच्या मोमेंटला अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झेल सुटला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलक 22 धावा धावफलकावरती. हो यावेळेस अगदी क्रॉस द लाईन फटका
खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता सूरजचा. इथून अगदी एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फर्निचर डिस्टर्च. इथून फलंदाज सूरजच्या पारीचा अंत. सूरज बॅक टू द पवेलियन. डीजे राहिली अद्यापत. ओहो यावेळेस हा इथून खऱ्या अर्थाने चेंडू थांबणार नाही. इथून खऱ्या अर्थाने चेंडू जाणार सीमा रेषा पार. इथून अगदी फायनल एक रिझन मध्ये हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या सहाय्याने दफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. 26 धावा दफलकावरती. चला लगेचच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणायचं. इथून अगदी आपला टाईम काउंट केला जातो. अगदी 20 मिनिटाच्या आत जर आपला 4 षटकं संपली नाही आहे तर नक्कीच इथून खऱ्या अर्थाने तुम्हाला एक सतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. याची दक्षता घ्या. इथून षटक क्रमांक दुसरं संपलं आहे. 2 षटकांती दाफलकाचा विचार केला तर 26 बनल्यात. चला टीम हिरेवाडी संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे प्लीज. लगेचच टीम हिरेवाडी संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिले सांगे कुड्यातले तिसरं षटक घेऊन येते असताना ओमकार राऊंड टमोर विकेट समारा. हा हा यावेळेस कमालीचा फटका. इथून अगदी चेंडू जाणार लॉंग लेग रिजन मध्ये. आलाय दर्जेदार षटकार. कमालीचा फटका होता. आणि इथून अगदी संजय मेचकर यांच्याकडनं देखील अगदी षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ हो यावेळेस अगदी निर्धाव आलाय. पहिला चेंडू जरूर फुल टॉस होता. त्यावरती पुल पे पुल सक्सेसफुल जरूर झाला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दुसरा चेंडू ओमकार यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि इथून खऱ्या अर्थाने दुसरा चेंडू निर्धाव आलाय. अनिकेत या गोलंदाजीवरती चुकी झाली. इथून खरं त्याने अंकितचा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओ हो यावेळेस इथून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा कमालीचा चेंडू अनिकेतचा पाहायला मिळाला आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. मात्र इथून अगदी लेग बाय. यस नक्कीच इथून पंच यस लेग बायची एक सिंगल धावा आल्या. आणि इथून खऱ्या अर्थाने एक धावेच्या सहाय्याने दाफलक 33 धावा दाफलकावरती. यस हो यावेळेस अजून एक दर्जेदार फटका. इथून मात्र होणार नाही या चुका. इथून फलंदाज होईल बाद. आदित्य चपारीचा अंत. आदित्य बॅक टू द पवेलियन. आणि इथून सूचना दिली आल्या येते अगदी आयोजकांकडनं प्लीज खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी बनवलेला कक्ष आहे. प्लीज प्रेक्षक वर्ग इकडे भरपूर जागा आहे. अगदी आपण मुख्य व्यासपीठावरती देखील या आणि आज मॅचचा आनंद घ्या. इथून खऱ्या अर्थाने आयोजकांकडनं वारंवार सूचना दिली जातात. अगदी त्या सूचनांचं पालन करा प्लीज विनंती करेन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिराज यावेळी एंटर होत असताना पाहायला मिळेल.
हो यावेळेस पुन्हा एकदा अगदी फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि इथून खरं तर नाही फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धाफलक पुढे सरसापत असताना पाहायला मिळेल. 34 धावा धाफलका भरती. इथून खरं तर 7 चेंडू आणि अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. हो या वेळेस अगदी चेंडू कमालीचा जरूर होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला जरूर होता आणि त्यानंतर खरं अर्थाने एक बाईकची धाव आणि इथून षटक क्रमांक तिसरं संपलंय. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. येस इथून अगदी सोपान असवले साहेबांकडनं अगदी षटकाराच्या साह्याने सामना फिनिश केला ना तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अगदी फिनिश आपल्याला षटकाराच्या साह्याने करायचं आहे याची दक्षता घ्या. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. इथून आता खऱ्या अर्थाने 6 चेंडूवरती 7 धावा बनवायच्यात. हो यावेळेस गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज खलफेश आणि इथून खरं त्याने पहिलाच चेंडू. प्रमोद थोरबे जर षटकाराने हा सामना फिनिश झाला तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडनं देखील अगदी गणेगाव टीमला दिले जाईल. ओहो या वेळेस अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धाबा कंप्लीट जरूर झाल्यात. या 2 धाब्याने धाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धाफलक 37 धाबा धाफलका भरत्या. 4 चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने 5 धाब्यांची गरज आहे. हो हो या वेळेस अगदी क्रिकेटच्या दुनियातील ब्रह्मास्त्र वापरलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच वेळेस अगदी त्याला खोदून काढण्याचं काम जरूर झालं होतं आणि त्यानंतर त्याच्यावरती फक्त आणि फक्त एक मिळेल. एक धाब्याने धाफलक पुढे सरसाबला जाईल. धाफलक 38 धाबा धाफलका भरती. 3 चेंडू आणि इथून आता 4 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूवरती 4 बनवायचे. यस पंच थर्ड. इथून खरं तर गोलंदाजावरती एक शप इथून अगदी चेक केले जाईल.
हो यावेळेस इथून खऱ्या अर्थाने मॅच फिनिश झाले. इथून अगदी टीम गणेगाव संघ अगदी षटकाराने जर मॅच फिनिश केली असती तर नक्कीच इथून खऱ्या अर्थाने अगदी 2,000 रुपये जरूर मिळाले असते. इथून ते चौकाराने फिनिश झाल्या. इथून खऱ्या अर्थाने ते पारितोषिक षटकाराने फिनिश करण्यासाठी लावलं होतं आणि इथून गणेश